नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत विशेष तिळाच्या चिक्कीचे 2 प्रकार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे। हे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि हे गावरान तीळ आहेत। आता आपण गूळ छान असा बारीक चिरून घेऊया। गुळ आपला चिरून झालेला आहे। 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गुळ इथे आपल्याला लागणार आहे। आता आपण सर्वप्रथम तीळ भाजून घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तीळ आपल्याला छान मंद आचेवर भाजायचे आहे। तीळ आपले छान खमंग भाजले गेलेले आहेत। आता आपण थंड करून काढून घेऊया। तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता आपण गुळाचा पाक तयार करायला घेऊया। त्या अगोदर आपण पोळपाटाला तूप लावून घेऊया, म्हणजे आपण यावर चिक्की लाटणार आहोत। लाटण्याला आणि पोळपाटाला आपण छान तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण गुळाचा पाक करायला घेऊया। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे, यामुळे चिक्कीला छान अशी चकाकी येते। आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी गूळ। मंद आचेवर आपल्याला गूळ छान वितळून घ्यायचा आहे। गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा आहे, त्यासाठी गूळ एकसारखा हलवत राहायचा आहे। गूळ आपला वितळायला लागलेला आहे। गूळ एकसारखा हलवत राहायचा आहे, म्हणजे खाली चिटकणार नाही। गूळ आता आपला पूर्णपणे वितळला गेलेला आहे। गुळाचा पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाकाचे 2 थेंब घालून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावर गुळाची छान अशी गोळी बनते का ते बघायचं आहे। अजूनही आपला पाक झालेला नाही आहे। अजून 2-3 मिनिटे आपण पाक शिजवून घेऊया। पुन्हा एकदा पाक आपण चेक करायला घेऊया। 2-3 थेंब पाकाचे घेऊन चेक करूया। अजूनही थोडासा पाक आपला पातळ आहे। पुन्हा 2-3 मिनिटे आपण शिजवून घेऊया। एकसारखं हलवत राहायचं आहे। पुन्हा 2-3 थेंब पाकाचे घेऊन चेक करूया। आता आपली पाकाची छान अशी गोळी तयार झालेली आहे आणि पाकाच्या गोळीचा देखील आवाज छान असा टणक येत आहे, म्हणजे आपला पाक झालेला आहे। आता यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहे। छान पाकामध्ये तीळ मिक्स करून घेऊया। इथे छान मिक्स करायचं आहे। 1 चमचा यामध्ये वेलची पूड देखील घालायची आहे। वेलची पूड घालून छान मिक्स करायचं आहे। आता आपण पोळपाटावर हे सारण काढून घेऊया। तेल लावलेल्या पोळपाटावर आपण हे काढून घेत आहोत। छान असं लाटण्याने आपण हे लाटून घेऊया। आपल्याला हवी तेवढी पातळ किंवा जाड त्या आकारात आपण लाटायचे आहे। छान अशी आपली चिक्की लाटून झालेली आहे। गरम असतानाच आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट मारून घ्यायचे आहे।
छान अशी चिक्की आपण कट करून घेऊया. झटपट होणारी अशी ही तिळगुळाची चिक्की आहे. सुंदर अशी आपली चिक्की झालेली आहे. छान अशी आपली चिक्की तयार आहे. आता आपण ही तिळगुळाची चिक्की बनवली आहेत. आता आपण याचप्रमाणे साखरेमध्ये देखील तिळाची चिक्की बनवूया. तुम्हाला मी दुसरा प्रकार देखील दाखवत आहे. इथे मी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तीळ छान भाजून घ्यायचे आहे आणि साखरेचा आपल्याला पाक करायला घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण पोळपाटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, कारण आपण ही देखील चिक्की पोळपाटावरच बनवणार आहोत. आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया. 1 चमचा कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. मंद आचेवर साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. साखर आपली वितळायला लागलेली आहे. एकसारखं साखर आपल्याला हलवत राहायचं आहे. आपली साखर वितळत आहे. छान असा साखरेचा पाक देखील झालेला आहे. याप्रमाणे साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालायचे आहे. 1 वाटी साखरेसाठी 1 वाटी तीळ आपण इथे वापरत आहोत. छान असा पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेच्या पाकाला चेक करायची गरज नाही आहे. साखर वितळली की आपला पाक झालेला असतो. यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. वेलची पूड घालून पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. छान असा मिक्स करून झालेला आहे. आता आपण हे मिश्रण पोळपाटावर काढून घेऊया. गरम असतानाच तुम्ही सराट्याने देखील छान पसरवून घेऊ शकता. किंवा स्पॅच्युलाचा देखील वापर करू शकता. तुमच्याकडे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने देखील हे मिश्रण पसरवून घेऊ शकता. मी तुम्हाला तिन्ही प्रकारामध्ये दाखवत आहे. वाटीने देखील तुम्ही याप्रमाणे पसरवून घेऊ शकता किंवा लाटण्याने देखील लाटून घेऊ शकता. छान अशी चिक्कीला देखील चकाकी आलेली आहे. लाटण्याने अजून आपण पातळ करून घेऊया, म्हणजे सर्व बाजू एकसारख्या होतील. इथे कुठे घाई गडबड करायची गरज नाही आहे. सावकाशपणे आपण ही चिक्की बनवू शकतो आणि अगदी झटपट होणारी अशी ही तिळगुळाची आणि साखरेची चिक्की आहे. सुंदर अशी आपली चिक्की लाटून झालेली आहे. आता आपण चाकूने याला कट करून घेऊया.
हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. मी स्क्वेअरमध्ये कट करत आहे. छान अशी आपली चिक्की कट करून झालेली आहे. आता आपण पीसेस करायला घेऊया. तुपाचा हात लावल्यामुळे अलगद अशी चिक्की निघत आहे आणि खुसखुशीत अशी आपली चिक्की तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. सुंदर अशी आपली चिक्की तयार आहे. सर्व पीसेस आपण करून घेऊया. खमंग खुसखुशीत आपली चिक्की तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर संक्रांत विशेष आपली तिळागुळाची चिक्की आणि तिळाची आणि साखरेची चिक्की, आपल्या दोन्ही चिक्की रेडी आहे. कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.